नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरीजमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. रविराज आणि प्रतिमा सुभेदारांच्या घरी येतात. सर्वांना आनंद होतो. रविराज विचारतो तन्वी कुठे गेली आहे. त्याच वेळेस कॉलेजला गेली आहे असं कळतं. आता अर्जुन आणि सायली तिथे येतात. सर्वांना भेटून खूप आनंद होतो. इकडे तन्वी महिपतमुळे खूप घाबरलेली असते. आतमध्ये काय उत्तर द्यावा तिला काय समजत नसते. ती सहजच ठरवते की माहेरी गेले असं आपण सांगूयात. सर्वांनाच कळतं की ती खोटं बोलतीये. बोलते आईच्या आठवण आलेल्या मला आईला भेटायला जावंच लागतं. अर्जुन तिला कॅच करतो आणि तुला खोटं बोलण्याची किती प्रॅक्टिस आहे, पण तू आज कसं काय चुकत आहेस. काय खोटं बोलत नाही असं त्यांनी बोलल्यानंतर अर्जुन तिला खुणवतो. त्याच्यावेळेस तिकडून प्रतिमा आणि सायली तिकडून येताना दिसतात. रविराजला देखील अश्विन घेऊन येतो आणि तिची चांगलीच फजिती होते. अर्जुन बोलतो की मांजराला उंदर साक्ष असं झालं आहे. अश्विन चांगलीच सावरं करायला शिकला आहे, पण त्याला देखील खोटं बोलता येत नाही. चांगलाच भडकतो. तन्वी तू कुठे गेली होतीस ते सांग असं बोलतो. तन्वी पुढे बोलते घरी गेले होते, पण तिथूनच मैत्रिणीचा फोन आला आणि मी प्रोजेक्ट कंप्लीट करायला गेले. तन्वीची चांगलीच पंचायत झालेली असते. अश्विन समोर कोंडी होते. अश्विन विचारतो तू खरं कुठं गेली होतीस, मला कळालंच पाहिजे, पण तिला उत्तर देताच येत नाही. इकडे महिपत आणि नागराज दारू पिऊन दामिनीकडे येतात. गाड अडवतो, पण त्याचे देखील ते ऐकत नाही. त्याच्याच दामिनी बाहेर येते. तन्वी पुन्हा थाप मारते की मंदिरात मी गेले होते. लोटांगणच घालतो दामिनी पुढे. माझ्या मुलीला तुम्ही सोडवलं, छोट्या गोष्टी होती, पण ती आधीच्या वकिला जमली नाही असं तो बोलतो. हे सगळं माझ्या मुलीचे हाल त्या सुभेदारामुळे झाले आहे. तुम्ही चांगली अद्दल त्याला शिकवा असं तो बोलतो. इकडे अश्विनला ती चांगलीच गेम देत असते आणि नेहमी आश्रमात असताना देखील मी मंदिरात जायचे. त्याचा कोणालाच काही फरक पडत नव्हता, पण मी विसरलेच की माझ्या घरी कोणतरी वाट बघणार आहे. ती चांगलीच नाटकं करते. त्या नाटकाला तो बोलतो. महिपत चांगला तमाशा करत असतो. दामिनी खूप चिडलेली असते आणि तुम्ही असे तमाशा करणार असाल तर मी तुमची केस सोडेल. त्याच वेळेस नागराज पाठीमागून सांगतो केस अवघड आहे, चला तुम्ही. इकडे सायली देवाला हात जोडून कल्पना आणि पूर्णाजीच्या पाया पडते. त्याचे दोघी आशीर्वाद देतात आणि आता खूप पॉझिटिव्ह होणार आहे असं ती बोलत असते. त्याचे तन्वी ऐकते. काय असं होणार आहे असं ती विचार करते. धर्मामध्ये क्ल्यू मिळालेत का असं ती मनामने विचार करते. सायलीवर येते त्यावेळेस अर्जुन डोक्याला हात लावून बसलेला असतो. अर्जुनचा ती हेड मसाज करते आणि अर्जुन देखील बोलतो तुम्हाला खूप डोक्याला त्रास असेल ना, तर तो देखील तिची हेड मसाज करतो. पुढील भागामध्ये तुम्ही बघणार आहात की अर्जुन एक इनोलॉब तन्वीला देतो आणि वेडिंग गिफ्ट म्हणून सांगतो. तन्वी चांगलीच चिडते आणि विलासच्या खुनाच्या चौकशीसाठी तुला कोर्टात बोलवला याची लिगल नोटीस आहे असं अर्जुन सांगतो. असे नवीन अपडेट्स बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.